सर्व सोडून येते काय रे? नवऱ्याच्या मांग त्याच्या घरात सारस बदलते ना तिचं. कुळाचं नाव, कुळाचं दैव, माय बाप नाव घर, आणि बापाच्या ठिकाणी नवऱ्याचं नाव येते. नवरा तर तिचं तिच्या माय बापानं ठेवलेलं नाव बी बदलून टाकते. स्वतःच काहीच नाही राहू दे. आणि अर्धी जिंदगी झाल्यावर सारं अचानक कसं बदलून जातं. एखाद्या मर्दाचं असं नाव बदलून टाकलं, सारं बदलून टाकलं आणि म्हणलं त्याले आता जगून दाखव. तुझं मन का त्याले हे? मी कविता कडू होत. 12 वर्षाची होतवर हेच नाव होतं माय बाप सारं वेगळं. आणि मग मी रेखा दिनकर चौधरी झाले. दिनकर चौधरीला समजा दिनकर कडूहून मागावी आलं कसं तर थोडा धक्का सहन नाही झाला आणि खुदकुशी तर करून घेतली त्यानं. आपल्या आसवाईची भाषा फक्त आपणच समजू शकतो. बाईचं लग्न झाल्यावर एक तर ते भरल्या कपाळानं मरते, म्हणजे नवऱ्याच्या आधी जाते, नाही तर मग नवरा तिच्या आधी जाते. विधवा होते ते. तर आपल्या वाटेले आलं रे पांढरं कपाळ अशा निसर्गाच्या नियमाना लिहिलं नाही. सटवाईनं नाही दिलंय विधवा पण आपल्या कपाळावर. जबर हातीनं लादलं गेलं आहे. अव नैसर्गिक नाही दुःख. व्यवस्थेनं बळी घेतला आपल्या नवऱ्याचा. आणि तो तर मेलाच. तर आपल्या जित्या असल्याचा कोणी विचारही नाही करत. विधवा आपण नाही, समाज झालाय.